बहुतेक शिंदेंचा गट भाजपमध्ये विलीन करून त्यांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री करतील आणि त्यांच्या चिरंजीवांना कॅबिनेट मंत्रिपद देतील या चर्चा आहे. मी ऐकतोय हे विधान आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं. यापूर्वीसुद्धा त्यांनी एक असाच दावा केला होता. एप्स्टीन फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पद सोडावं लागेल. महाराष्ट्राचा व्यक्ती देखील अशा स्थितीत पंतप्रधान होऊ शकतो असं विधान त्यांनी यापूर्वी केलं होतं. अर्थात पृथ्वीराज चव्हाणांचा हा दावा फोल ठरला आणि त्यांच्यावरती प्रचंड टीका झाली. कदाचित त्यामुळेच यावेळी शिंदे गट भाजपमध्ये विलीन होऊन शिंदेंना मुख्यमंत्री करणार असं विधान करत असताना त्यांनी असं मी ऐकतोय अशा चर्चा आहेत असं म्हणत स्वतःकडे चर्चेचा रोष घेणं टाळलंय. तरीसुद्धा या चर्चा मात्र काही थांबायचं नाव घेत नाहीत. एकनाथ शिंदे विलीन होतील का? शिंदे गट विलीन झाला तर भाजप त्यांना मुख्यमंत्री करेल आणि कोणत्याही परिस्थितीत राज्याची सूत्रे आपल्याकडे घेण्यासाठी एकनाथ शिंदे हा मार्ग पत्करतील अशा या चर्चा. पण या गोष्टीची शक्यता नेमकी किती आहे? एकनाथ शिंदे खरंच आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करतील का? केंद्राला देखील असं होणं फायद्याचं ठरेल का? समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये विलीन होतील असे दावे होऊ लागलेत आणि या दाव्यांचं प्रमुख कारण आहे शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळणं. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचं नंबर गेम सांगून बहुमताचा सर्वोच्च आकडा आपल्या पक्षाकडे असल्यानं भाजप सोडून इतर पक्षाचा मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं विधान केलं होतं. खरं तर भाजप सोडून इतर पक्षाचा मुख्यमंत्री झाला तर महाराष्ट्र भाजप कमकुवत होईल. हातात आलेलं राज्य भाजपला गमावं लागेल ही वस्तुस्थिती आहे. पण या सगळ्यात जर तर मधलं मार्ग काढण्यासाठी एक शक्यता निर्माण केली जाते जी वारंवार होती, ती म्हणजे शिंदेंना थेट भाजपमध्ये विलीन होण्याचं सांगणं. असं झालं तर नंबर गेममध्ये भाजप वरचढ होते. याशिवाय भाजपला राज्यामध्ये मराठा नेतृत्व मिळून जातं. ग्राउंड पॉलिटिक्सची समज, मराठा समाजावरती पकड या फॅक्टरवरती स्टेट भाजपला एकनाथ शिंदेंच्या स्वरूपात नेतृत्व मिळालं आहे. हे सगळं ऐकायला जरी चांगलं वाटत असलं तरी असं होण्याची शक्यता मात्र शून्यच आहे आणि त्याची अनेक कारणे देखील आहेत. आता ही कारणं आपण एक एक करून पाहूयात. तर यातलं पहिलं कारण असेल राज्यातील भाजप केडरचा प्रचंड विरोध. 2014 ते 2026 या गेल्या 12 वर्षामध्ये महाराष्ट्र भाजपवर देवेंद्र फडणवीसांची एक हाती सत्ता आहे. त्यांनी 2014 ते 2026 या गेल्या 12 वर्षामध्ये महाराष्ट्र भाजपवर देवेंद्र फडणवीसांनी एक हाती वर्चस्व निर्माण केले. या 12 वर्षात फडणवीसांनी स्वतःच्या मर्जीचे लोक पुढे आणलेले आहेत. त्यांना बळ देखील दिलेलं आहे. पर्यायाने अनेक नेते भाजपपेक्षा फडणवीसांकडे आपली निष्ठा ठेवतात. मंत्रिमंडळात असणारे नितेश राणे, जयकुमार गोरे, गिरीश महाजन, अतुल सावे असे अनेक मंत्री भाजपपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिनिष्ठा बाळगून या नेत्यांना ताकद देण्याचं काम फडणवीसांनी केलं. ही देखील वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर असे अनेक नेते मंडळी फडणवीस एक फडणवीस हे आपलं राजकारण करताना दिसतात. अर्थात आमदारांच्या खाली नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य इथपासून ते जिल्हाध्यक्ष ते पक्षाच्या कार्यकारिणीवरचे अनेक सदस्य हे व्यक्तिशः फडणवीसांचे फायटर म्हणून ओळखले जातात. फडणवीसांचे नेतृत्व जाऊन जर या सिस्टीमवरती एका रात्रीत एकनाथ शिंदेंचं नेतृत्व लादलं तर ते वाटतं तितकं सोपं राहणार नाही. भाजपच्या स्टेट केडरवर फडणवीसांचा एक हाती कंट्रोल आहे आणि हा कंट्रोलच फडणवीसांना हलू देणार नाही आणि शिंदेंची शिवसेना सहजासहजी विलीन होऊ देणार नाही. आता एकनाथ शिंदेंची शिवसेना विलीन न होण्याचं दुसरं कारण म्हणजे ते केंद्राचा इंटरेस्ट. अमित शहा हे भाजप अंतर्गत राजकारणाबरोबरच NDAचं राजकारण देखील साकारताना दिसत आहेत. ज्याप्रमाणे स्टेट भाजपवर गेल्या 12 वर्षामध्ये फडणवीसांनी कंट्रोल निर्माण केला, त्याचप्रमाणे
नॅशनल भाजपवर मोदी आणि अमित शहा, विशेषतः अमित शहांचा पूर्ण कंट्रोल आहे. आज उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र वगळता भाजप शासित सगळ्या राज्यामध्ये अमित शहांच्या भरोशाचे व्यक्ती मुख्यमंत्री झालेले आहेत. पक्षाचा अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि राज्यपाल हे सुद्धा अमित शहांचे फेवरमधले आहेत. जेव्हा केव्हा मोदीनंतर कोण हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा भाजप अंतर्गतच नेत्यांचं पाठबळ अमित शहांच्या पाठीमागे उभं राहील. या दिशेने अमित शहांचं राजकारण सध्या सुरू आहे. मात्र त्याचवेळी NDA अलायन्समधल्या घटक पक्षांचा देखील अमित शहांनाच पाठिंबा असेल हा महत्त्वाचा फॅक्टर इथे उपस्थित होतो. जर का भाजप अलायन्समध्ये पक्ष अमित शहांच्या नावाला पाठिंबा देणार नसतील तर अमित शहांना बाजूला व्हावं लागू शकतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची मूळ टीम घटक पक्षांचा पाठिंबा अमित शहांना मिळत नाही हे कारण समोर आणू शकते. अर्थात जे जुने घटक पक्ष आहेत जसे की चंद्रबाबू नायडू किंवा नितीश कुमार हे अमित शहांच्या हुकुमशाही वृत्तीला पाठिंबा देतीलच असं नाही. अर्थात या फॅक्टरमध्ये अमित शहासाठी NDA अंतर्गत नव्या पक्षांचा पाठिंबा मिळवणं आवश्यक ठरतं आणि मग त्यातूनच ममता बॅनर्जी यांचे फुटीर खासदार नव्या पक्षात विलीन करण्याची रणनीती असू दे किंवा 6 खासदार शिंदेकडे सुपूर्द करणं असू दे, हे राजकारण घडताना दिसतं. थोडक्यात भाजप अंतर्गत आपलं वर्चस्व निर्माण करण्यासोबतच NDAच्या घटक पक्षांना संपूर्णपणे कंट्रोलमध्ये घेणं हे अमित शहांच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग असल्याचं दिसतं. एकंदरीत या सिच्युएशनमध्ये शिंदेंना भाजपमध्ये विलीन होण्यास सांगून अमित शहा स्वतःहून आपली खेळी बिघडवणार नाहीत. याउलट शिंदेंना खरी शिवसेना म्हणून मान्यता देत एक NDAचा घटक पक्ष आपल्या बाजूने पूर्ण पाठिंब्याने हेच अमित शहांच्या म्हणजेच केंद्रीय राजकारणासाठीचा महत्त्वाचा फॅक्टर ठरेल. एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपमध्ये विलीन होण्याचं तिसरं महत्त्वाचं कारण सांगता येतं ते म्हणजे नेरेटिव्ह गेम आणि लोकल पॉलिटिक्स. मागच्या महिन्यात अमित शहा कोल्हापुरात आले होते. यावेळी ऑपरेशन टायगरचं त्यांनी कौतुक केलं. याशिवाय खरी शिवसेना आता शिंदेंची शिवसेना आहे असा पुनरुच्चार केला. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप ही युती फार पूर्वीपासून होती. ठाकरेंनी ती मोडली. त्यानंतर अमित शहा आणि शिंदेंनी ते पुन्हा जोडलं. बरं, हे करत असताना ठाकरे म्हणजे शिवसेना नाही असं नेरेटिव्ह भाजप आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांनी समोर आणल्याचं दिसतं. मग शिवसेना शिंदे गट भाजपमध्ये विलीन झालं तर नेरेटिव्हचा प्रमुख फॅक्टरच मोडकळीस येताना दिसतो. अशावेळी राज्यामध्ये फक्त ठाकरेंची शिवसेना शिल्लक राहते. या शिवसेनेला पुन्हा बळ मिळू शकतं. जे काम भाजप करू शकत नाही ते काम आज एकनाथ शिंदे यांच्या मार्फत होताना दिसतं. जसं की मराठा आरक्षणात जरांगे पाटलांच्या मागे ताकद ही भाजप उभी करू शकत नाही. अशावेळी मराठा फॅक्टर विरोधी पक्षाकडे जातो. आता हे टाळण्यासाठी एकनाथ शिंदे पुढे येतात आणि भाजपवरती असंतुष्ट असणारी मराठा मते आपल्याकडे खेचून घेताना दिसतात. या राजकारणामुळे OBC हा भाजपसोबत जोडला जातो तर मराठा समाज शिंदेकडे शिफ्ट होताना दिसतो. मात्र या दोन्ही वोट बँक अंतिमतः जातात ते NDAच्या अलायन्समध्येच. आता हाच फॅक्टर लोकल पॉलिटिक्समध्ये दिसतो देखील. आज अनेक ठिकाणी जे 2 गट आहेत ते एक शिंदेंच्या सेनेसोबत जोडले गेलेत किंवा भाजपसोबत जोडले गेलेत. यांच्यात ग्राउंडवरती स्पर्धा असल्याचं दिसून येतं. अगदी उदाहरणच घ्यायचं तर पाटणमध्ये शंभूराज देसाई हे शिंदेच्या शिवसेनेत तर पाटणकर भाजपमध्ये. पर्यायाने विरोधी पक्षाला स्पेसच मिळत नाही. जर विलिनीकरण झालं तर यातल्या कोणत्याही एका नेत्याला विरोधी पक्षाचा रस्ता पकडावा लागू शकतो. नेरेटिव्हच्या फॅक्टरपासून ते लोकल पॉलिटिक्समध्ये इथे भाजप आणि भाजपसोबत NDA अलायन्स फसू शकतं. पर्यायाने विलिनीकरणाची शक्यताही राहत नाही. पण याच विलिनीकरणाची शक्यता जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा होती. तेव्हा शिंदे हे आजच्या इतके ताकदवान नेते नव्हते. आज मात्र ही शक्यता जवळपास संपुष्टात आलेली आहे असं म्हणता येईल. पर्यायाने गतवेळीसारखा पृथ्वीराज चव्हाणांचा हा दावा देखील फुसकाबार ठरण्याची शक्यता जास्त दिसते.
बाकी या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? खरंच एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपमध्ये विलीन करून शिंदेंना राज्याचा मुख्यमंत्रीपद देण्याची खेळी भाजप हायकमांड करू शकते का? की पृथ्वीराज चव्हाणांचा गेल्या वेळेसारखाच हा दावा देखील फुसकाबार ठरू शकतो? याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी खरा दर्पण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.